मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार माननीय श्री अस्लम शेख मित्रमंडळ 162 यांच्या वतीनं आयोजित सार्वजनिक आणि घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2024ला मोठा प्रतिसाद मिळाला। मालाडचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात विविध गणपती मंडळांनी उत्कृष्ट सजावट सादर केली। या कार्यक्रमाचं आयोजन कपोल हॉल काचपाडा येथे करण्यात आलं होतं आणि यावेळेस हजारो नागरिकांनी इथे उपस्थिती दर्शवली। या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये केवळ गणेशोत्सवाच्या सुंदरतेचं दर्शन घडलं नाही तर एकात्मतेचा आणि सर्व धर्म समभावाचा संदेशही दिला गेला। विशेष म्हणजे या प्रसंगी बॉलिवूड आणि मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावून अस्लम शेख यांच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं। आपल्या भाषणात त्यांनी शेख यांचं सामाजिक आणि धार्मिक एकतेसाठी दिलेलं योगदान अधोरेखित केलं। गेल्या 20 वर्षांपासून मालाडच्या नागरिकांच्या कल्याणासाठी तसंच विविध धर्मातील सौहार्द टिकवण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली। विज्ञानावर आधारित देखावा तसंच वायफाय तंत्रज्ञानाचा भविष्यात तंत्रज्ञानामध्ये होणारी संभाव्य प्रगती आणि त्याचा विद्यार्थ्यांना होणारा उपयोग या बदल देखावा करणारे अनिल राऊत घरगुती गणपतीस प्रथम पारितोषिक देण्यात आलं। त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा द्वारकामाई यांचा देखावा सादर केल्याबद्दल संजय पवार यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आलं। तृतीय पारितोषिकाचे मानकरी शिल्पा संगारे ज्यांनी बांबूपासून गणपतीचा देखावा सादर केला होता। तसंच या प्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता। यामध्ये सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धेचा निकालही लागला। यामध्ये आमदार अस्लम शेख मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा 2024 मध्ये 3 मंडळांनी त्यांच्या सर्जनशील आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांसाठी पारितोषिकं जिंकली। आज या सणाचे निर्मित जे बाकीचे पण कम्युनिटी वेलफेअर झाले, कम्युनिटी अवेअरनेस झाले, लोकांना एकत्र करण्याचे संदर्भात झाले, आपण जर कॉन्सेप्ट होतं ते कुठेतरी आपण विसरत आहे का हे समोर आले चाललंय। मग आपण मूर्ती कशी ठेवायची, किती ठेवायची, आज कोटाला आपल्याला अशोक की आपण पहिल्यापासून नगरसेवक असताना आमचं हेच चालू आहे की आपण मूर्तिकारांना कसं सक्षम करायचं, म्हणजे हे सगळे प्रोग्राम करतात त्यांना कशी मंजुरी द्यायची, त्याच्यासाठी सोयी कशी करता येणार या संदर्भात आम्ही पहिल्यापासून 15-20 वर्षापासून हेच काम करत आहे। पण आज ज्या पद्धतीने क्लायमेटच्या संदर्भात आपण बघायला गेलो त्यामध्ये कुठेतरी आपल्या सगळे संस्थावाल्यांना एक पुढे कार्य यावं लागेल आणि म्हणून स्पर्धा ठेवण्याचं कार्य की स्पर्धामध्ये जे मेसेजेस लोकांनी तयार केले होते आणि मला फार सुंदर वाटलं जेव्हा मी गेलो काही ठिकाणी, बरेच प्रयत्न केले सगळ्या ठिकाणी पोहोचायचा। सुमारे मला वाटते 200 घरी तरी पोहोचणार असणार ना, बघा आपण एक गाव नाही सोडलं तरी लोक म्हणतात आलो नाही। मला एवढं तर मला वाटत नाही की अख्ख्या मुंबईचे कुठले आमदार बोलून एवढे गेले असते जेवढं मी रात्री 3-3, 4-4 वाजतापासून जातो आणि प्रयत्न करतो प्रत्येक घरी पोहोचलं पाहिजे किंवा सार्वजनिकचे जे चांगले लोकांनी एवढं मेहनत केली तिकडे पोहोचलं पाहिजे, मेसेजेस केली पाहिजे, दिवस रात्र एक करणारी जे मुलं आहेत आणि विशेष करून जे सार्वजनिकमध्ये जे काम करणारी मुलं आहेत मी बोललं एक आर्टिस्ट मधून त्यांनी तयार केलं आणि स्थानिक लोकांनी आणि जवळून लोकांनी जर त्याच्यात मेहनत घेऊन केली त्यांना कसं आपल्याला प्राधान्य देता येणार, कारण एक पैशाने करतो आणि लग्न आपल्या मनात आपली पूर्ण परिश्रम करून करतोय। आमची एक टायमिंग ठरलेली असते, आम्ही सकाळी 9 ते रात्री 10:30 पर्यंत शूट करतो। पण अस्लम भाई अशा पोझिशनला आहेत की त्यांना झोप सुद्धा पूर्ण मिळते का मला नवल वाटतंय। आणि माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की जेव्हा कोविडचा कहर चालला होता त्यावेळेला साहेब पदावर होते, मंत्री होते आणि 5,000 सेंटरचं कोविड सेंटर सुद्धा सगळी इकडची गोरेगाव ईस्टची भरलेली होती। पण त्यावेळेला मला ऍडमिट व्हायला पण जागा नव्हती, पण त्यावेळेला त्यांनी जे ऑपरेशन केलं जे आपल्या म्हणजे फक्त माझ्या एकट्यासाठी मी म्हणत नाही पण आपल्या मालाडकरांसाठी किंवा मुंबईतल्या अनेक लोकांसाठी जी उपलब्धता करून दिली आणि इतकी मोठी रिस्क होती की ते स्वतः मास्क लावून त्यांनाही होऊ शकत होता, मला वाटतं त्यांनाही होऊन गेला। याच्यातून उभं राहून ही व्यक्ती सगळ्यांना मदत करत राहिली, म्हणजे हे जे यश आहे किंवा आज जे आपल्याला अस्लमभाई दिसत आहे त्याच्यामध्ये अहोरात्र कष्ट आहे। मग घरातलं त्यांच्या कार्य असो, मुलीचं लग्न असो,
अख्खा मालाडकर, अख्खे लोक, आमची फिल्म इंडस्ट्री त्यांच्यासाठी धावून येते, मग ती हिंदी असो नाही तर मराठी असो. आणि हे असं मिळत नाही, तर हे एवढं मोठं यश मिळायला त्याच्यामध्ये खूप परिश्रम असतात, जे आपल्याला असलं पाहिजे. म्हणजे आता ह्या घरगुती कार्यक्रमात की गणपतीची देखावा आपण करतो आणि त्याचा बक्षीस समारंभ, माझ्या माहितीप्रमाणे त्यांना असंख्य कामं आहेत, पण त्याच्यात ते वेळ काढतात आपुलकीने. मला एवढं सांगायचं की इलेक्शन आल्या काय गेल्या काय, अस्लमबाई कोणाला नाही भेटले आणि फक्त अस्लमबाई उभे आहेत एवढं जरी कळलं तरी ते भरघोस मतांनी निवडून येतील. यात प्रथम पुरस्कार श्री गणेश मित्र मंडळ राईपाडा प्रभाग क्रमांक 46 यामध्ये संकल्पना कचरामुक्त भारत ही साकार करण्यात आली. या मंडळानं कचऱ्याच्या दुष्परिणामांवर भाष्य करत कचरामुक्त भारताचा संदेश दिला. प्लास्टिक कचऱ्यामुळे प्राण्यांना होणाऱ्या त्रासावरही त्यांनी लक्ष वेधलं. त्यांचा देखावा परीक्षकांच्या मनाला भावला, ज्यामध्ये कागदी लगद्यापासून बनवलेली श्री गणरायाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण होती. तसंच द्वितीय क्रमांक युवक उत्कर्ष मंडळ BMC कॉलनी प्रभाग क्रमांक 33 यांना मिळाला. भारतीय सैन्य दल ही संकल्पना त्यांनी अधोरेखित केली. या मंडळानं रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा या संकल्पनेवर आधारित भारतीय जवानांच्या बलिदानाचं प्रतीक असलेला देखावा सादर केला. त्यासोबतच कपडा बँकेच्या माध्यमातून अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांसाठी कपडे संकलन केले. निर्माल्यापासून खत निर्मितीची संकल्पना सादर केली, ज्यामुळे परीक्षक प्रभावित झाले. तृतीय पुरस्कार श्री रामेश्वर मित्रमंडळ रामनगर यांना देण्यात आला. महिलांच्या समस्या ही संकल्पना त्यांनी मांडली. या मंडळानं महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या समस्यांवर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रबोधनपर LED व्हिडिओने परीक्षकांचं लक्ष वेधलं, ज्यामुळे त्यांना तृतीय पुरस्कार मिळाला. या सर्व मंडळांना त्यांच्या सामाजिक आणि सर्जनशील योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं. गणपती मंडळांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की अस्लम शेख हे केवळ राजकारणात नाही तर सामाजिक क्षेत्रातही एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. ते सर्व धर्मांना एकत्र आणून चालत असून प्रत्येक धर्माच्या सण उत्सवांना ते महत्त्व देतात. आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि चौथ्यांदा त्यांना आमदार म्हणून पाहण्यासाठी उत्सुक आहोत, असं मंडळाच्या सदस्यांनी सांगितलं. त्यांना गणपती बाप्पांनी बुद्धी दिलेली आहे की आज आम्ही त्यांना त्यांच्या वडिलांपासून बघतोय. आज आम्हाला या ठिकाणी राहण्यामुळं ते मालवणी गेट नंबर 7 इथे माझं संघर्ष मित्र मंडळ आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला 1986 पासून आम्ही तिथे राहायला आलेलो आहे. त्यांचे वडील त्यावेळी नगरसेवक होते. तेव्हापासून अस्लम शेख साहेब आहेत ते वडिलांच्या त्यांचे आदर्श ठेवून ते पुढे चाललेले आहेत. ते नगरसेवकपासून ते आमदारपासून ते मंत्रीसुद्धा या महाराष्ट्र राज्याचे झालेले आहेत आणि त्यांचं नेतृत्व जे आहे खूप, त्यांची ती बुद्धिमत्ता आहे खूप छान आहे. विरोधक नेहमी जसं विरोधकांचं काम आहे विरोध करणं. जवळ येतात, त्यांना एक मुस्लिम चेहरा म्हणून पाहतात, पण एक गेल्या 15 वर्षाचा जो कार्यकाल आहे, एक स्थानिक नागरिक म्हणून तुम्ही कसं पाहता? ते स्थानिक आहे म्हणून ते सर्व धर्म समभाव म्हणून ते चालतात आणि त्यांचं ते स्थानिक आहेत मालवणीचे आणि त्यांच्याबद्दल बोलायचं विरोधकाचं काम असतं तो विरोध करणारच आहे. विंचूचं काम आहे डंक मारणार तो डंक मारणार, पण यांचं काम असं आहे की ते विंचूला ते विरोध करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे यांचं काम आहे ते डंक मारून तो आपलं काम करणार. यांचं काम आहे. आमदार अस्लम शेख साहेब जे आहेत त्यांची संकल्पना होती की हिंदुत्वाला वाढवलं कसं पाहिजे, जे सार्वजनिक गणेश उत्सवचे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनोबल कसं वाढलं पाहिजे आणि सजावटीच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना आणि कार्यकर्त्यांना किती चांगल्या प्रकारचा संदेश जाऊ शकतो. तर या माध्यमातून आम्ही अस्लम शेख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यांच्याकडून आमच्यासाठी एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करण्यात आलं मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवासाठी. तर त्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये आम्हाला मालाडमधून द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे आणि मुंबईमधून आम्हाला तृतीय पारितोषिक भेटले बृहन्मुंबई महानगरपालिकेचं. आमदार अस्लम शेख साहेब आमच्या बरोबर 25 वर्षापासून जुडलेले आहेत. आमच्या प्रत्येक हिंदू सणामध्ये, आंबेडकर जयंतीमध्ये नेहमी ते आम्हाला सपोर्ट करतात आणि प्रत्येक वेळेला आमचे ब्रँड अँबॅसिडर आहेत, आमच्या मंडळाचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली हिंदू मुस्लिम आणि सर्व धर्म समभाव याची संकल्पना आम्ही मालवणीमध्ये पूर्ण मालाडमध्ये रुजवतो आहे
आज आम्ही 20 वर्षापूर्वी कमिटमेंट केली होती की आम्हाला लालबागला गणपती बघायसाठी सगळे मंडळ, सगळे गणेश भक्ताचे भाविक लोक लालबागचे गणपती बघायसाठी जायचे. तर आमची इच्छा होती की मालवणीमध्ये कसे येणार. तर मालवणीमध्ये तेव्हा गणेशोत्सव हा एकदम साध्या पद्धतीत होता 20 वर्षापूर्वी, आणि त्यावेळेला आम्ही विचार केला की आम्हाला मालवणीमध्ये दुसरा लालबाग तयार करायचा आहे. आणि ते आम्ही आता आमचं स्वप्न या 5 वर्षामध्ये साकार झालेलं आहे. या 5 वर्षामध्ये मालवणीमध्ये आता जवळजवळ 30 असे गणपती आहेत जे भव्य मूर्तीवाले देखील आहेत आणि चांगलं डेकोरेशन करतात, सजावट चांगली करतात, ज्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगला संदेश जातो. समाज आमदार अस्लम शेख मित्रमंडळाने हा जो घरगुती गणपती देखावा आणि सार्वजनिक देखाव्यासाठी जे काही नियोजन केलेलं आहे ते खूप अतिउत्तम आहे. आणि ह्यामुळे, या स्पर्धेमुळे खरं तर म्हणतं हिंदुत्वाला चालना मिळालेली आहे. आणि अशा या माध्यमाद्वारे लोकांना सुद्धा चांगलं डेकोरेशन म्हणजे सजावट करावी याची प्रेरणा मिळत आहे. आणि खूप स्तुत्य असा त्यांचा हा उपक्रम आहे. अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम पूर्ण वर्षभराच्या माध्यमातून केले जातात. एक मतदार म्हणून गेली 15 वर्षाचे जे कार्यकाल आहे त्यांचा कसं तुम्ही पाहता? खूप चांगला आहे. मी बघितलं आहे की ते स्वतः जातीनं प्रत्येक मतदाराकडे लक्ष देत असत मी म्हणू शकतो. कारण ते स्वतंत्रपणे प्रत्येकाच्या घरी जाऊन आवर्जून कुठलाही प्रोग्राम असो, लग्न कार्यक्रम असो किंवा घरगुती उत्सव असो, त्यावेळी ते आवर्जून भेट देत असतात. आणि कधी कुठलंही काही संकट आलं, त्यांच्याकडे मदत मागितली तर ताबडतोब ते मदतीला तयारी असतात. त्यामुळे एक आमदार म्हणून मला ते खूप एक योग्य व्यक्तिमत्व असं वाटतात. मुस्लिम आमदार नाही, हे सर्व धर्म समभावाचं लक्षण आहे. जरी ते मुस्लिम असले तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये हा जो सर्व धर्म समभावाचा एक हे आहे. या कार्यक्रमाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि एकतेचा एक नवा आदर्श निर्माण केलाय. जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagruthmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.